नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कोरांमध्ये स्वागत करते। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल भगरीचे धिरडे पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यात असे होणारे हे भगरीचे धिरडे आहेत। त्यासाठी मी 2 वाटी भगर घेतलेली आहे। सोबतच 2 बटाटे मी किसून घेतलेले आहेत। कच्चाच बटाटा आहे हा, मी किसून घेतलेला आहे। 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता सगळ्यात आधी आपल्याला भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पहा, भगर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टाकून घेत आहोत। आता यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मी थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या सुद्धा मी ह्या भांड्यामध्ये टाकत आहे। सोबतच यामध्ये आपण टाकत आहोत जिरं आणि यामध्ये थोडंसं पाणी आपण घालत आहोत। आता हे मिक्सरमधूनच्या भांड्यातून आपल्याला व्यवस्थित असं बारीक असं फिरून घ्यायचं आहे। पहा, भगरीची बारीक अशी पेस्ट केलेली आहे। मी तुम्हाला थोडंसं बोटावर घेऊन दाखवते। पहा, एकदम फाईन अशी पेस्ट झालेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। भगरीची पेस्ट आपण एका भांड्यात काढून घेत आहोत। आता यामध्ये आपण जो आलू किसून घेतला होता तो यामध्ये मी घालत आहे। सोबतच शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी आता घालत आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून इथे मी थोडंसं इथे पाणी घालत आहे मिक्सरचा पॉट घेऊन। आता यामध्ये टाकत आहोत आपण चवीपुरतं मीठ। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं बॅटर तयार आहे। आता गॅसवरती मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। आपला तवा गरम झालेला आहे। आता यावरती मी थोडंसं तेल घालत आहे। तेल आपल्याला व्यवस्थित तव्यावरती पसरून घ्यायचं आहे। अतिशय झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। आता यावरती मी आपलं बॅटर टाकून घेत आहे। बॅटर अशा पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे। पहा, 2 मिनिटं हे मी व्यवस्थित खालच्या साईडने होऊ दिलेलं आहे। पूर्ण वरून कोरडं झालेलं आहे हे आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे। परत थोडंसं तेल मी यावरून सोडत आहे। अगदी खरपूस असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खालून सुद्धा आपलं धिरडं व्यवस्थित खरपूस भाजल्या गेलेलं आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार आहेत आपले आषाढी एकादशी स्पेशल भगरीचे धिरडे। तुम्हाला धिरडे तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीबरोबर खाऊ शकता। तुम्हाला ही माझी धिरडे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।